श्रीराम जय जय राम। आपला व्यवहार परमार्थ घडतो, तो सर्व त्याचे इच्छेने चालतो। असे झाले असते तर बरे झाले असते, हे म्हणणे नाही खरे। जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले। परमात्म्यानेच जी इच्छा केली, त्याचे आड नाही कोणी आले। हा ठेविता विश्वास, मनाला धीर वाटेल खास। माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार, सर्व सत्ता गुरुचे हाती। तेथे न चाले कोणाची गती, आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती। तेथे बाकीच्या गोष्टींची काय मिती। परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी, तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी। न पडावे अभिमानाला बळी, राम इच्छा जाणावी सगळी। हा जरी असेल सिद्धांत, तरी जपून वागावे व्यवहारात। आपला व्यवहार परमार्थ घडतो, तो सर्व त्याचे इच्छेने चालतो। म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती, आपण त्याला जावे शरणागती। चित्तात ज्याच्या राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण। ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी। माझे हित रामाचे हाती, हा धरिता विश्वास। समाधान मिळत असे जीवास, आपण होऊन रामाचे जाण। सदा राखावे समाधान, मी माझे करावे रामार्पण। तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण, आस ठेवावी रामापायी। आनंदी समाधानी राही, अंतरी समाधान हेच आपले साधन जाण। संसारात न पहावे उणे पुरे, ठेवावे त्यात समाधान खरे। जशी जशी ज्या वेळी जी परिस्थिती, तशी तशी असावी समाधान वृत्ती। ज्या स्थितीत ठेवील राम, त्यात राखावे समाधान। चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून, केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्दबाण, त्यात राखावे समाधान। समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती, ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती। जोवर संशयी झाले मन, तोवर न होई समाधान। विषयास घातले खत जाण, तरी कसे पावावे समाधान। जोवर दृश्याचे भान, तोवर मनी राहे समाधान। समाधानाची स्थिती, उपाधिरहित असावी वृत्ती। कोठे ठेवावे मन, जेणे मिळेल समाधान। समाधान नव्हे देहाचा गुण, मनाने व्हावे भगवंताचे आपण। पांडव झाले वनवासी, पण अखंड राहिले भगवंतापाशी। पांडव भगवंताचे भक्त झाले, वनवास नाही चुकवता आले। त्यांनी केले भगवंताचे स्मरण, जेणे राखिले समाधान। आता झालो मी रामाचा, हा विचार ठेवा वासाचा। ऐसे होऊन राही, समाधान तेथे पाही। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी सर्व करता राम, हे ठेविता चित्ती। समाधान येते त्यावरती। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 23 निरूपण। न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही। घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो। हे म्हणा राघवाविण इतर काही बोलण्याचा मोह नको। सदैव त्याचेच नाम मुखात राहू दे। त्याच्या नामाचा संगतीत मन नेहमीच चांगला विचार करण्यास प्रवृत्त होते। यासाठी समर्थ या ठिकाणी मनाला राघवाशिवाय
कशाचा विचार करू नको असे सांगतात. वास्तवात मात्र मानवी मन इतरांच्या दोषांचे चर्वण करण्यात आणि त्यांची निंदा करण्यातच अधिक्रमते. त्याच्या या वृत्तीपासून त्याला परावृत्त करण्यासाठी समर्थ त्याला या ठिकाणी नामाचे महत्त्व समजावून सांगतात. त्याचबरोबर वेळेचे महत्त्व आणि काळाची जाणीव देखील करून देतात. मानवी जीवनातील वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन यासाठी समर्थ सांगतात की वावगे म्हणजे व्यर्थ बडबड करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घे. सामान्यपणे भौतिक जगात घडणाऱ्या अशा अनेक घटना असतात की ज्याविषयी चर्चा करणारा आपण आपला बराचसा वेळ वाया घालवित असतो. निरर्थक चर्चा, वादविवाद यामधून स्वतःचे मनस्वास्थ्य घालवून घेतो. या वायफळ चर्चेने फक्त मनस्तापच मिळतो, पण नामाच्या संगतीत राहणाऱ्यांना मात्र मनःशांती प्राप्त होते, समाधान प्राप्त होते. आयुष्यातील वाया घालवलेले क्षण काळाच्या उदरात गडप होतात. गेलेला क्षण, गेलेली वेळ कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा येत नाही. या ठिकाणी समर्थांनी पुन्हा एकदा मृत्यूचे स्मरण करून दिले आहे. काळ हा असा आहे की तो कधी जडप घालेल सांगता येत नाही. यातून सुटण्याची कितीही धडपड केली तरी त्यापासून आपले जिवलग देखील अशा वेळी उपयोगी पडत नाहीत. होता मृत्याची आटाटी, कोणी घालू न सकत पाठी. सर्वंत्रासी कुटाकुटी, मागे पुढे होतसे. दास 3:9-5. मृत्यू काळ काठी निकी, बैसे बळियाचे मस्तकी. महाराजे बळिये लोकी, राहो न सकती. दास 3:9-6. या शेवटच्या क्षणी माणसाला जाणीव होते या जगात आपले असे कोणीच नाही. खूप काही मिळवले पण मनाला शांती देणारे असे काहीच मिळवले नाही. शेवटच्या क्षणापर्यंत शांती प्राप्त करून घेण्यासाठी समर्थ या ठिकाणी मनाला रामनामाच्या संगतीत मनाला रमण्यास सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. शुद्ध ज्ञान निरूपण नाम भाग 2. असं हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणी म्हणेल मी खूप तीर्थयात्रा केली म्हणून हे ज्ञान प्राप्त होणार नाही. त्या तीर्थयात्रेने पुण्य मिळेल, स्वर्गाला जाता येईल. नाना प्रकारचे व्रत केले तर तुम्ही जे मागाल ते मिळेल, पण देव भेटणार नाही. खूप तप केलं, दान केलं, धूम्रपाने म्हणजे खालून अग्नी प्रज्वलित केला, त्याचा धूर झाला. याने स्वतःला उलट टांगून अग्नीतून येणारा धूर नाकातोंडात चालला. गोरांजणे म्हणजे स्वतःला अग्नीत जाळून घेतले. देह लवकर गेला तर बरं, तेव्हा देव भेटेल. त्याला मृत्यूची काय आवश्यकता आहे. पंचाग्नी म्हणजे चारी बाजूला अग्नी आणि वरच्या बाजूला सूर्याची धग. एवढं सगळं करून त्याला देव भेटला का? देव भेटला नाही. का भेटत नाही? त्याला अहंकार होतो. मी केवढ्या तीर्थयात्रा केल्या, व्रत केली, गोरांजन केलं, दान केलं, तप केवढं केलं, मी धूम्रपान केलं, एवढं साधन केलं. जे करतोय त्याचा अहंकार होता. अहंकार झाल्यावर देव भेटणार नाही तर देव 4 पावलं लांबच जातो. जवळ आला असेल तर लांब जातो. म्हणून संतांनी मागितलं, अहंकाराची बाधा न हो कोणे काळी. संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसी. माझी या विष्णुदास भाविकांसी. सगळ्या साधनांचे फळ शिगोशिग काठोकाठ भरलेलं आहे. हे ज्ञान असं आहे की मनात संशय काहीही राहत नाही. मन निशंक झाले. 56 भाषा आहेत.
जेवढ्या भाषा, त्यातले ग्रंथ, वेदांत, तत्वज्ञान या सगळ्याचा मतितार्थ काढला तर तो एकच आहे. जे पुराण वाचून ऐकून कळत नाही त्या स्वरूपाचं वर्णन करता करता वेद आणि श्रुती त्याही थकून गेल्या. नेती नेती पराश्रुती, त्या शेवटी गोपी झाल्या आणि भगवंताची त्यांनी सेवा केली. जे पुराण ऐकून कळलं नाही, वेद ऐकून आपल्याला कळलं नाही, वाचता येईल पण कळणार नाही, ते सगळं मी सांगेन असं रामदास स्वामी म्हणतात. जे आम्हाला कळणार नाही ते तुम्ही कसं सांगणार? ते मी तुम्हाला सांगेन तेवढं सांगण्याची पात्रता माझ्याकडे गुरुकृपेने आली. गुरुची कृपा झाली नसती तर ते सांगण्याचा अधिकार मला प्राप्त झाला नसता. मला संस्कृतचा गंध नाही. महाराष्ट्र भाषेत लिहिलेले सगळे ग्रंथ काही माझे वाचून झाले नाहीत. पण आपल्या हृदयामध्ये गुरु बसलेले असले म्हणजे आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही, तेच सांगतात. आपल्याला काही सांगावे लागत नाही. सद्गुरू आपल्या हृदयात स्थानापन्न झाले ना, मग आपल्याला काळजी नाही. आता ते सद्गुरू आपल्या हृदयात कसे बसतील? हृदयात साठलेला कचरा अधिक साफ करावा लागेल. म्हणून माऊली सुद्धा फार सुंदर सांगतात, आपल्या सद्गुरूची आपल्या हृदयात स्थापना करायची ना, मग आपलं मन स्वच्छ करून त्या स्वच्छ केलेल्या जागेवर आपल्या गुरुच्या पादुकांची स्थापना करावी. आता मला कुठे जाऊन संस्कृत शिकण्याची आवश्यकता नाही, किंवा मला हे बाकीचे प्राकृत ग्रंथ आहेत ते आता मला वाचायची सुद्धा आवश्यकता राहिली नाही. आता माझा स्वामी माझ्या हृदयात स्थानपन्न झालेला आहे. त्याच्या कृपेसहित तो स्थानपन्न झालेला आहे. एवढं सगळं तत्वज्ञान सांगण्यासाठी काही वेदाभ्यास केला का? तर नाही. कीर्तनाला, प्रवचनाला गेले होते का? सत्संगाला गेले होते का? तिथे ज्ञान मिळालं का? हे माझ्याकडून काही घडलं नाही. काहीही प्रयत्न न करता हे सांगण्याचा सामर्थ्य माझ्या गुरूंनी दिलं. आपणासारिखे करिता तत्काळ नाही काळ वेळ लागे. प्राकृत ग्रंथ आहेत. महाराष्ट्र भाषेतले सगळे ग्रंथ चांगले आहेत. त्यापेक्षा संस्कृत श्रेष्ठ आहे. संस्कृत हे सगळ्या भाषांची जननी आहे. तिथनं ज्ञान निर्माण झालं. त्या संस्कृत ग्रंथांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे वेदांत ग्रंथ महत्त्वाचे आहेत. संस्कृत भाषेत असलेल्या वेदांत ग्रंथासारखं दुसरं काही श्रेष्ठ नाही. या ठिकाणी वेदाचा सगळा अर्थ त्यात आला आहे. त्या वेदांताचा ही मतितार्थ आहे. तो परमार्थ तू शांतपणे ऐक. सगळ्या गुह्यातलं गुह्य गुरुचे जे वचन असतं ते शिष्याचं कल्याण करणारं असतं. सद्गुरूच्या वचनाने आपल्या मनाचं समाधान होतं. सद्गुरूच्या मुखातून निघणारं ज्ञान हे त्रिकाला बाधित सत्य आहे. प्रचिती आणून देणारं आहे. रामदास स्वामी म्हणतात, स्वामींचे वचन मी तुम्हाला सांगतो. माझ्या पदरचं काही सांगत नाही. त्या ज्ञानाने माझं समाधान झालं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. हे माझ्या हृदयातलं गुह्य आहे. मला असं वाटतं तुला सांगावं. त्याला एक अट आहे. जर तू लक्ष देऊन ऐकलं तर या क्षणी मी तुला सांगेन. अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा अर्थ मी तुला सांगतो. शिष्य म्हणाला, महाराज त्याच्यासाठी तर शरण आलोय. या जीवाचं कल्याण व्हावं म्हणून तर मी आपल्याकडे आलो आहे. आपण जे सांगाल ते ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले आहेत. वेदांमध्ये जी महत्त्वाची वाक्य सांगितली त्यातलं पहिलं वाक्य अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. या वाक्याचा अर्थ तर्काने काढायला जाल तर तो तुम्हाला भेटणार नाही. पण ज्या ठिकाणी
गुरुचं आणि शिष्याचं ऐक्य आहे त्या ठिकाणी तो अर्थ सांगितला जातो. गुरु सगळ्यांनाच तो अर्थ सांगतील असं नाही. ज्याचा असा अधिकार तसा गुरु उपदेश करणार. ज्या शिष्याला अशी तळमळ लागली की माझा उद्धार व्हावा असं मला काहीतरी सांगा, त्याला ते सांगतात. जसं ज्याला भूक लागली त्याला जेवायला वाढावं. आज नवऱ्याला चकित करायचं. 5 पक्वाने केली. आज नवरा खुश होईल. तिची जेवढी पाककला होती तेवढी तिने पणाला लावली. नवरा आल्यावर हातपाय धुवून बसा पानावर. तो म्हणतो माझ्या जिभेला चव नाही. अन्ने केले स्वादिष्ट, परी जेवणार बैसले रोगिष्ट. तरी ते सुगरणीचे कष्ट वायाची गेले. त्या सुगरणीचे कष्ट कारणी कधी लागतील. तिने केलेल्या प्रत्येक पदार्थाची चव घेऊन तो सांगेल चांगलं झालंय. म्हणजे ज्याला भूक लागलेली आहे आणि आपण प्रेमाने वाढतो त्याचं मनही स्थिर आहे. तसं ज्याला ब्रह्मज्ञान ऐकायचंच नाही त्याला गुरु तरी शिष्याला सांगण्याच्या भानगडीत कशाला पडतोय. यांना सांगून काही उपयोग नाही. ज्याला तळमळ लागली अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ तर्कानेही जाणता येणार नाही. जेथे गुरु पण तेवढा अधिकारी आहे आणि शिष्य पण जिज्ञासू आहेत तिथे हा अर्थ सांगितला जातो. अहम ब्रह्मास्मी या वाक्यातलं मर्म काय आहे? ज्या ब्रह्माला शोधायला तू निघालास ते ब्रह्म तूच आहेस. मी कसा काय ब्रह्म असेन? असे उलटसुलट प्रश्न विचारू नकोस. तूच ब्रह्म आहेस हे लक्षात ठेव. याविषयी मनात भलते सलते संदेह आणू नकोस. तू ब्रह्म आहे हे शिष्याला नुसतं सांगून कळेल का? तूच ब्रह्म आहेस हे कळण्यासाठी आत्मनिवेदन भक्ती लागते. आपलं सर्वस्व परमेश्वराला अर्पण करावं लागतं. मग आपल्याला कळतं मीच ब्रह्म आहे. नाशवंत काढून टाकलं की आतलं शाश्वत कळतं. गुरुने सांगायला सुरुवात केली, हे सगळं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून सृष्टी निर्माण झाली. नुसती सृष्टीच नाही तर आपला देहसुद्धा पंचमहाभूतापासून निर्माण झाला. याला अष्टधा प्रकृती म्हणतात. अष्टधा म्हणजे पंचमहाभूत, सत्व, रज, तम हे 3 गुण. अशाने निर्माण झालेले हे शरीर आहे. जसं ते निर्माण झालं तसं ते त्यातल्या त्यात मिळून जाणारं आहेत. शरीर निर्माण झाले, आतला आत्मा निर्माण झालेला नाही. तो आधीच आहे. आधी देहाचा सांगाडा तयार होतो, मग तो आत्मा त्यात प्रवेश करतो. जाताना तो आत्मा जातो हा सांगाडा उरतो. म्हणजे तो आधीही आहे, आपला देह निर्माण झाल्यानंतर सुद्धा आहे आणि देहातून तो आधी निघून जातो. त्यामुळे तो शाश्वत आहे. म्हणून तुझं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांपासून निर्माण झालं. ही पंचमहाभूते जशी त्या तत्वापासून परमात्म्यापासून निर्माण झाली. परमात्मा माया, मायेपासून अहंकार, अहंकारापासून सत्व, रज, तम गुण, तिच्यापासून पंचमहाभूत अशा प्रकारे निर्माण झालेलं आहे. म्हणजे ही सृष्टी ब्रह्मांड आणि पिंड दोन्ही नाशवंत आहेत. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.